सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय 13वा ओवी क्रमांक 1021। हा प्रकृती माझी उभा परी जुई जैसे ओधवा इया प्रकृती पृथ्वीन भाते तुला पाडो। श्रीकृष्ण म्हणतात, जुईच्या वेलाला जसा आश्रयभूत खांब उभा केलेला असतो त्या खांबाप्रमाणे हा पुरुष पृथ्वी प्रकृती केवळ आश्रयभूत आहे, प्रकृतीमध्ये हा उभा आहे। पृथ्वी व आकाश यामध्ये जेवढे अंतर आहे तेवढे अंतर प्रकृती व पुरुषामध्ये आहे। प्रकृती सरितेच्या तटी मेरू होय हा किरीटी माझी बिंबे परी लोटीने प्रकृती नदीच्या तीरावर मेरू पर्वता समान हा पुरुष असून तिच्यामध्ये त्याचे प्रतिबिंब पडते, परंतु तिच्या प्रवाहाने हा कधीही वाहून जात नाही। प्रकृती होय जाय हा तो असो तुझी आय मनोनी ब्रह्माचे होय शासन हा। प्रकृती ही उत्पन्न होते व लय पावते, परंतु हा पुरुष जसाच तसाच असतो, संपूर्ण विश्वाचा हो शासन करता आहे। प्रकृती येणे जिये याची सत्ता जगविये या लागी इये वर इतो हा। प्रकृती ही पुरुषांच्या योगाने जगते आणि त्याच्याच सत्तेने विश्व निर्माण होते, म्हणून हा प्रकृतीचा भरता आहे। अनंते काळे किरीटी जिया मिळती या सृष्टी तिया रिगतियाच्या पोटी कल्पांत समयी। हे अर्जुना, अनंत स्थिती काळापर्यंत सृष्टी उत्पन्न होतात आणि त्या कल्पांतांच्या वेळी त्यांचे ठिकाण लय पावतात। हा महाब्रह्मा गोसावी ब्रह्मा गोलला घवी अपारपणे मावी प्रपंचाते। हा प्रकृतीचा स्वामी आहे, विशाल ब्रह्मांडाचा स्वामी आहे आणि व्यापकपणाच्या मापाने हा प्रपंचाला मोजतो। या देहा माझारी परमात्मेसी जे परी बोली जे अवधारी या तेची। या देहामध्ये परमात्मा म्हणून ज्याला मोजतात तोच हा परमात्मा होय, तो पूर्ण लक्षात ठेवा। अगा प्रकृती परता एको आधी पंडू सुता ऐसा प्रमादू तो तत्वता पुरुष हा पै। अरे अर्जुना, प्रकृतीच्या पलीकडे हे एक तत्व आहे, सत्ता आहे असा तो वेदशास्त्राचा प्रवाद आहे। हे वस्तुत हाच पुरुष होय, जो निखळपणे येणे पुरुषा येया जाणे आणि गुणाचे करणे प्रकृती ते। तो अशा पुरुषाला यथार्थपणे जाणतो आणि सर्व गुण व कर्म प्रकृतीची आहेत हेही जाणतो। हे रूप हे छाया पैल जळ हे माया ऐसा निवाडू धनंजया जेवी की जय। हे धनंजया, पुरुष हे रूप असून प्रकृती ही त्याची छाया आहे। पुरुष जल असून प्रकृती मृगजळ आहे, याप्रमाणे जशी निवड करावी तेने पाढे अर्जुना प्रकृती पुरसविवचना जयाचिया माना गोचर झाली। हे अर्जुना, याप्रमाणे प्रकृती व पुरुषातील भेद ज्यांच्या मनात स्पष्ट कळला आहे तो शरीराचे निमेळे करू एक कर्मा सगळे परी आकाश धुईन मेळे जैसे
ऐसा असे. तो आत्मज्ञानी शरीर इंद्रियाच्या संबंधाने सर्व कर्म करीत असला तरी आकाश जसे धुराने मलिन होत नाही त्याप्रमाणे किंचितही मलिन न होता तो निर्मलच राहत असतो. आधी लेनी देह जो नघे पे देह मोहे देह गिरियानो हे पुनः रपितो. जिवंतपणी तो देहांच्या मोज झाला तर सापडत नाही, प्रकृतीच्या अधीन होत नाही, तो देह नष्ट झाल्यानंतर पुन्हा जन्मालाही येत नाही. ऐसा तया एको प्रकृती पुरुष विवेको उपकारावल कोप करी पैगा. असा हा एकच प्रकृती पुरुष विवेक मानवावर अलौकिक उपकार करत असतो. परी हाची अंतरी विवेको भानुची आपरी उद्वेजे ते अवधारी उपाय भवत. परंतु हाच विचार अंतःकरणामध्ये तेजस्वी सूर्याप्रमाणे प्रकाशित होण्यासाठी अनेक उपाय आहेत, त्याचे तू श्रवण कर अर्जुना. कोणी एक सुभटा विचाराचा गीता आत्म न कीटा पुढे देऊनी. हे अर्जुना, कित्येक श्रेष्ठ साधक विचार रूपी अग्नित श्रवण मननाने निधी ध्यान रूपी पुढे देऊन आत्मतत्वावरील अनानित्य रूपी किठाळ दूर करून आत्मरूप सुवर्ण शुद्ध करतात. छत्ती सही आणि भेद निवडती शोध तोडोनी निर्विवाद आपण पे. आणि अनादित्यांचे 36 प्रकाराचे भेद रूप हीन कस जाणून आपले शुद्ध तत्व निशंकपणे वेगळे करतात. तया आपण याच्या पोटी अध्यात्म ज्ञानाची आदिठी देखती का किरीटी आपण पेची. त्या आत्मभावांच्या स्वरूपात आत्मध्यान रूपी दृष्टीने ते आपणच आपल्याला राहतात. आणि पे देव बगे चित्त देती शाख वेगे एक ते अंग लगे कर्मा चेनी. कोणी देव वंशात साक्ष योगाने व कोणी आत्मयोगात आधाराने आत्म्याला जाणतात. येणे येणे प्रकारे निस्त रची साचो कारे हे भव भेऊरे आघ वेची. अशा प्रकाराने सर्व संसार भय खरोखर उत्तमपणे तरुण जातात. परी ते करीती ऐसे अभिमानू दवडुनी देसे एका चिया विश्वासे ते करती बोला. पण हे असो करतात की अभिमानाचा त्याग करून परम श्रद्धेने एका सद्गुरूच्या उपदेशावर विश्वास ठेवतात. ते हिताहित देखती हानी कवना घेपती पुसोनी शिनू हरिती देती सुख. जे शिष्याचे हित अनहित जाणतात त्यांची हानी पाहून ते करुणेने वापले जातात व शिष्याला दुःख कशामुळे होते हे विचारून त्याचे दुःख नाहीसे करून त्याला ब्रह्मसुख प्राप्त करून देतात. तया चैनी मुखे जे निघेते तुली आधरे चांगे एकोनिया आंगे माने होती. त्या सद्गुरू गुणांच्या मुखातून जे प्रगट होईल ते अत्यंत आदराने परम श्रद्धेने श्रवण करून त्यातील भावार्थाशी मनाने व शरीराने तल्लीन होतात.
तया एकण्याचे नावे ठेविती गावघे, तया अक्षराची जीवे लोन करीती. श्रवण हेच आपले सर्व कर्तव्य प्राप्तव्य असे समजतात. त्यांच्या मुखातून निघणाऱ्या अक्षरावरून आपले जीवांचे लिंबलोन करून उतरून टाकतात. तेही अंती कपिध्वजाइया मरणाव समजा, पासोनी निघती ओजा गोमटेया. मारुती ज्याच्या ध्वजावर आहे अशा अर्जुना, ते देखील अंती मृत्यूरूप सागरातून उत्तम प्रकारे पार पडतात. ऐसे हे उपाय बहु वस येथे पाह्य, जाणावया होय एकी वस्तू. याप्रमाणे परमात्मा जाणण्याचे हे मृत्यू लोकामध्ये अनेक मार्ग आहेत असे तू जाण. आता पुरे हे बहुत पै सर्वार्थाचे मथित, सिद्धांत नमनीत देऊ तोज. पण आता पुष्कळ बोलणे पुरे झाले. सर्व अर्थाने घुसळून काढलेले हे सिद्धांत रूपी लोणी हे तुला सांगतो. ये तू लेनी पंडू सुथानुभव लहानाईता, येर तव तुझ होता सायास नाही. त्यामुळे अर्जुना, तुला आयता आत्मानुभव प्राप्त होऊन तुला अनुभवा करता इतर साधनाने कष्ट होणार नाही. म्हणून बुद्धी रचू मत वाद हे खाचू, सोलीव निर्वर्चू फलिता थोची. म्हणून आता आपण सिद्धांताच्या व्यवस्थित मांडणी बुद्धीने करू आणि इतर मतांच्या दुराग्रहाने खंडन करून आणि शुद्ध गर्भित अर्थ विस्ताराने सांगू. तरी क्षत्रज्ञेने बोले तुझ आपण पेजे दाविले, आणि क्षत्रज्ञही सांगितले अवघे जे. श्रीकृष्ण म्हणतात, तरी क्षत्रज्ञ या शब्दाने जे तुला आत्म्यांचे स्वरूप दाखवले आणि क्षत्र ह्या शब्दाने जे संपूर्ण महाभूतांची प्रकार सांगितले आहेत. तया एराची मेळी होई जे मूर्ती सकळी, अनिल संगे सलिली सकलो जैसे. वाऱ्याच्या संबंधाने जशा पाण्यावर लाटा निर्माण होतात त्याप्रमाणे क्षत्रज्ञाच्या परस्पर कल्पित संबंधापासून सर्व भूत मात्र निर्माण होतात. का तेजानी उखरा भेटी झालिया वीरा, मृगजळा चिया पोरा हो रूप होय. किंवा वीर अर्जुना, सूर्यकिरणे आणि उखर भूमी यांचा संबंध झाला असता मृगजळ हा महापूर जसा प्रत्यक्ष दिसतो. नाना धाराधर धारी जळ बलिया वसुंधरी, उठी जेवी अंकुरी नाना विधी. अथवा पाऊस पृथ्वीवर पडल्यावर ज्या प्रकारे नाना प्रकारचे अंकुर जमिनीतून जसे बाहेर निर्माण होतात, तैसे चराचर अवघे जे काही जीव येणे नावे, ते तो उभय योगे संभवे जैसे जाण. त्या प्रकारे जीव व नावाने सर्व काही जे चराचर आहे ते सर्व क्षत्र आणि क्षत्रज्ञ या दोघांच्या संयोगापासून उत्पन्न होते हे तू जाण. या लागी अर्जुना क्षत्रज्ञ प्रधान, पासूनी न होती भिन्ना भूत व्यक्ती. हे अर्जुना,
याकरिता आकाराला आलेले सर्वही पदार्थ पुरुष व प्रकृती यांच्यापासून भिन्न नाहीत. पटत्व तंतू नावे तरी तंतुसीची ते आहे, ऐसे खोली डोळा पाहे ऐक्य हे का. वस्त्रपणा म्हणजे तंतू नव्हे तर तंतूतलाच हे वस्त्रपणा प्राप्त होत असतो. त्याप्रमाणे तू सूक्ष्म विचाराने सर्व भूतांचे परमेश्वराशी असलेले ऐक्य समजून घे अर्जुना. भूते आघवीची होती एकची एक आहती, परी तू प्रतीती याची घे पार. एकाच परमेश्वरापासून सर्व भूते निर्माण झाली आहेत. ती सर्व एकाच आहेत, परंतु ती भूते पाहणाऱ्याच ब्रह्मामुळे भिन्न भिन्न रूपाने अनुभवास येतात. याची नामेही अनाने अनादिती वर्तने, वेशही सिसाने आघ याचे. व भूतांची नावे भिन्न भिन्न आहेत. प्रत्येकाची व्यवहार करण्याची पद्धती निरनिराळी आहे व सर्वांचे वेशही वेगवेगळे आहेत. ऐसे देखोनी किरीटी भेद सुसिहन पोटी, तरी जन्माची कोटी ना लासी निघो. हे अर्जुना, असे पाहून हा दिसणारा भेद सत्य मानशील तर कोट्यावधी जन्मांच्या दुःखातून तुला बाहेर पडता येणार नाही. नाना प्रयोजनशीले दीर्घ वक्रे वर्तुळे, होती एकीचीच फळे तुम्हिनी येची. ज्याप्रमाणे एकाच भोपळ्याला वेलीला जसा जसा आधार असेल, त्याप्रमाणे लांब वाठोळ व वाकडे असे भोपळे येतात. हा तू हा उजू वाकडे परी बोरीचे न मोडे, तैसी भूते अवघडे परी वस्तू अजो. बोरीच्या झाडाची फांदी सरळ असली किंवा वाकडी असली तरी तिला बोरीचीच म्हणतात. त्याप्रमाणे जीव मात्र जरी भिन्न भिन्न आकारांचे असले तरी त्यातील आत्मतत्व ते समस आहे. अंगा कनी बहुवासी उष्णता समान जैसी, तैसा नाना जीव राशी परेशु आसे. अनेक निखारे जरी असले तरी त्यातील उष्णता सारखीच असते. त्याप्रमाणे अनेक प्रकारच्या जीवराशीत परमेश्वर हा तोच असतो. गगन भरी धारा परी पाणी एकची वीरा, तैसा या भूतकारा सर्वांगी तो. हे अर्जुना, आकाशभर जरी पावसाच्या धारा असल्या तरी त्या सर्व धारामध्ये पाणी जसे एकच असते, त्याप्रमाणे भूतांचे आकार भिन्न भिन्न असले तरी सर्वांच्या ठिकाणी आत्मतत्व हे एकच आहे. हे भूतग्राम विषम परी वस्तू तेथ सम, घट मठी ओम जिया परी. घट अथवा मठ यातील आकाश जरी विविध आकाराचे असले तरी ते आकाश रूपाने एकच असतो. त्याप्रमाणे भूतांचा समुदाय भिन्न भिन्न असला तरी त्यातील परमात्मा समान आहे. हा नाशता भूत भासू येथ आत्मा तो विनाशू, जैसा केवरादिकी कसू स्वर नाचा. श्रीकृष्ण म्हणतात, सोन्याची भूषणे ही अलंकार आटविले तरी पण सोन्याचा कस जसा कायम राहतो त्याच कारण म्हणजे सोने नष्ट होत नाही. त्याप्रमाणे भूतांचा भास हा नाश पावणारा आहे, परंतु त्यातील सर्वात आत्मा हा अविनाशी आहे.
एव जीवन धर्म हिनु जो जीवेसी अभिन्नु देखे तो सुनयनु ज्ञानिया माझी। याप्रमाणे परमात्मा हा जीव धर्मरहित आहे व तो सर्वांना व्यापून आहे। याचप्रमाणे तो परमात्म्याचे स्वरूप जाणतो, तो सर्व ज्ञानीमध्ये उत्तम ज्ञानी होय। ज्ञानाचा डोळा डोळसा माझी डोळस तो विरेशा हे स्तुती नये भाऊ असा भाग्याचा तो। आणि जसा तो सर्व ज्ञानाच्या दृष्टीने डोळस आहे ते स्तुतीला पात्र आहे, एवढेच नव्हे तर अर्जुना हे केवळ परम भाग्यवान आहे। हे गुण इंद्रिये धो कोटी देह धातूंची त्रिकोटी पाच मेळावा खटी दारो न हे। हा देह गुण व ज्ञान इंद्रिय ठेवण्याची धोपटी आहे। वात व पित्त कफ या धातूंनी भरलेले आहे। देह हा वाईट आणि भयंकर असा पंचमहाभूतांचा मेळावा आहे। हे उघड पांच ओविती पंचमा अंगी लागली जीव पंचानन सापडली हरिण कोटी हे। हा देह जणू काही उघड पाच इंद्रियाच्या रूपाने पाच नांग्या असलेले इंगळीची आहे, अथवा पाच ज्ञानेंद्रियाच्या रूपाने लागलेली आग आहे, अथवा जीवरूपी सिंहाला सापडलेली हरणीची कुटी आहे। ऐसा असुनिये शरीरी कोण नित्य बुद्धीची सुरी अनित्य भावाच्या उदरी दाटी जेना। असा हा शरीराचा प्रकार आहे, तरी देखील अश्वातरूची रूपी भावाच्या उदरात आत्मा नाशवंत नाही अशा बुद्धीसी सुरी कोणी घालीत नाही। परी ये देई असता जो नयची आपण पाघाता आणि सेखी पंडू सुथा तेची मिळे। तथापि अर्जुना, जो आत्मज्ञानी आहे तो देहाचा असून आपला घात करून घेत नाही आणि शेवटी देहपात झाल्यानंतरही ब्रह्मस्वरूपाशी ऐक्य रूप होतो। तेथ योग ज्ञानाची आफोडी ओलांडुनिया जन्म कोढी न निगोया भाषा बोडी देती योगी। कोट्यवधी जन्म ओलांडून ध्यान व ज्ञान याच्या आधारे योगी झालेले लोक आपण होऊन त्या ब्रह्मरूपात बाहेर पडत नाहीत। अशा दृढ निश्चयाने ब्रह्मस्वरूप बुडी घेतात। जे आकाराचे पहिलं तीर ते नादाची पहिलं मेर दोरीचे माझ घर पर ब्रह्माचे। हे परब्रह्म विश्वाच्या आकाराच्या पलीकडचा काठ आहे, हे परावनीची पलीकडील मर्यादा आहे, ते जागृती स्वप्नाने या तीन अवस्था पलीकडे असलेल्या दुर्येचे माझ घर आहे। मोक्षा सगट गती जेथे येती विश्रांती गंगादी अपापती सरिता जेवी। ज्याप्रमाणे गंगादी सर्व नद्या सागराच्या ठिकाणी विश्रांतीला येतात, त्याप्रमाणे मोक्षासह सर्व सद्गती येथे विश्रांतीला येतात। ते सुख येण्याची देह पाय पाखाळणी आहे, तो भूत वैषम्ये नोह्य विषम बुद्धी। जो भूतांचे भेद पाहून आपल्या बुद्धीचा भेद होऊ देत नाही, त्याला हे ब्रह्मसुख मोठ्या प्रमाणात विनावयास प्राप्त होते। दीपाच्या कोठी जैसे एकची
तेज सरीसे तैसा तो असती जैसे सर्वत्र ईशो. कोठ्यावधी दिव्यात जरी एकच तेज सारखे असते, त्याप्रमाणे सर्व भूतमात्रांचा परमात्मा सत्ता रूपाने सारखाच असतो. ऐसेनी समत्वे पंडू सुताती जिये तो देखत साता, तो मरणानी जीविता नागवे फोडा. हे अर्जुना, अशा दृष्टीने भूतांकडे पाहत असता तो जीवन जगत असतो, तो खरोखर जन्म मरणाच्या चक्रात सापडला नाही. म्हणून तो देवा गळा मानित असो वेळोवेळा, जे साम्येसे जे डोळा लागला तया. जो साम्याच्या बिछाण्यावर शांती चित्ताने झोपलेला आहे, त्याला आम्ही भाग्यवान असे म्हणतो आणि वारंवार त्याचे वर्णन करतो. आणि मनोबुद्धी प्रमुखे कर्म इंद्रिय शेखे करी पृथ्वीचे हे देखे साचे जोगा. आणि मन व बुद्धी त्यांच्याच प्रमुख आहे अशी ज्ञान इंद्रिये आणि कर्म इंद्रिये त्यांच्यापासून होणारी जी कर्मे ती प्रकृतीच आहे असे तो खरोखर पूर्णपणे जाणतो. घरीची राहट या घरी घर काही न करी, ब्रह्म धावे अंबरी अंबर ते उगे. घरातील माणसे घरात सर्व व्यवहार करतात, पण घर काहीच करत नाही. आकाशात ढग धावतात, पण आकाश स्थिर असतो. तैसी ही प्रकृती आत्मप्रभा खेळे गुणी विविधारंभा, येथ आत्मा तो ओधबानेन कोण. त्याप्रमाणे प्रकृती ही आत्म्याच्या प्रकाशाने 3 गुणांनी युक्त होऊन विविध प्रकारचा खेळ खेळते. तथापि आत्मा हा खांबाप्रमाणे तटस्थ उभा असतो, तो प्रकृतीने केलेले कर्म जाणत नाही. ऐसेनी येणे निवाडे जयाच्या जीवी उजीवडे, अकर्त्या चे पुढे देखिले तेने. अशा या विचारपूर्वक निर्णयाचे ज्याच्या अंतःकरणामध्ये ज्ञानाचा उजेड पडला आहे, त्यांचे आत्म्याला पूर्णपणे जाणले आहे असे जाणावे. एरवी तेची अर्जुना होई जय ब्रह्मा संपन्ना, जे या भूताकृती भिन्ना दिसती ये की. एरवी हे अर्जुना, मनुष्य तेव्हाच ब्रह्म संपन्न होतो, तेव्हा वेगवेगळ्या भूतांनी आकृतीमध्ये त्याला ब्रह्मरूपाने एकरूप दिसते. लहरी जैसी आजळी पर मानुकनिका सुथळी, लक्ष्मी कर मंडळी सूर्याच्या जेवी. लाटा जशा पाण्यावर परमाणूंचे कण जसे पृथ्वीवर अथवा किरणे जशी सूर्यमंडलावर दिसतात, नातरी देही अवेव मनी अवघेची भाव विश्व लिंग सावेव वेणी ये की. किंवा देहाच्या ठिकाणी अवयव अथवा मनाच्या ठिकाणी सर्व संकल्प अथवा एकाच अग्नीच्या ठिकाणी सर्व ठिणग्या असतात, तसे आहे. तैसे भूताकार एकाचे हे दिठिरिगे जे साचे, तेची ब्रह्मा संपत्तीचे तारो लागे. त्याप्रमाणे सर्व प्राणी मात्र एकाच आत्म्यापासून उत्पन्न झालेली आहेत अशी ज्यांच्या मनाची खरोखर खात्री झाली आहे, त्यालाच ब्रह्मा संपत्तीने भरलेले जहाज हाताशी लागते. मग जयातयाकडे ब्रह्माची दिठी उघडे, किंबहुना जोडे अपार सुख.
मग तो जिकडे पाहिलं तिकडे त्याला सर्वच ब्रह्मस्वरूप दिसू लागले. तर फार काय सांगावे, त्याला अपार आनंद लाभतो. येतुलेनी तुझ पार्था प्रकृती पुरुष व्यवस्था ठाय प्रतिप्रधा माझी झाली. हे अर्जुना, अशा प्रकारचे प्रकृती आणि पुरुषांच्या विचार अनुभव सिद्ध दाखले देऊन सांगितले आहेत. अमृत जैसे चोळा का निधान देखी जे डोळा ते तुला जिव्हाळा मानावा हा. अरे चूळ भरावयास असे अमृत मिळावे अथवा अंजना वाचून डोळ्याला जसा धनाचा ठेवा दिसावा, त्याप्रमाणे हा प्रकृती पुरुष विचाराचा तुला मिळालेला लाभ तेवढ्याच योग्यतेचा समजावा. जी झालीये प्रतीती घर बांधणे हे चित्ती ते आता गा सुभद्रापती या वरी. हे शुभद्रीपतू अर्जुना, या असलेल्या अनुभवावरून तू आपल्या चित्ताला ते एकच विचार कायम करणार असेल तर ते एवढ्यात करू नकोस, कारण त्यानंतर सांगतो. तरी एक दोन्ही बोली जती सखोल दी मनाने ओल मग ते घेई. तुला आणखीन एक दोन गहन असे विचार सांगणार आहे, ते तू मनाला सूक्ष्म अवधानाने तारण दे आणि मग ते घे. ऐसे देवे म्हणितले मग बोले आदरिले तेथे अवधानाची केले सर्वांग रे. असे भगवंत म्हणाले आणि त्यांनी बोलवयास प्रारंभ केला. तेव्हा तेथे अर्जुनाने आपले सर्वांग अवधान रूपाने करून ठेवले. तरी परमात्मा म्हणी पे तो ऐसा जान स्वरूपे जळे न लिपे सूर्य जैसा. ज्याप्रमाणे सूर्य पाण्यामध्ये प्रतिबिंबित झालेला दिसतो तरी तो पाण्याने ओला होत नाही, त्याप्रमाणे परमात्मा म्हणून त्यास म्हणतात. हे प्रकृतीच्या गुणाने थोडाही लिप्त होत नाही, त्याचे स्वरूप समज, असे श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणाले. का जे जळादी पाटी हे असो तुची असे किरीटी माझी बिंबे तो दृष्टी आणि काची. हे अर्जुना, जलामध्ये प्रतिबिंब होण्यापूर्वी आणि नंतर सूर्य जसाच तसाच असतो, परंतु अज्ञानी लोकांच्या दृष्टीने त्यांना पाण्यातील प्रतिबिंब सूर्यच भासतो. रामकृष्ण हरी.